घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारताच्या बाजारपेठेवर उमटू लागलेत। हे युद्धाचा फटका केवळ इंधनालाच नाही तर आता चक्क पिण्याच्या पाण्यालाही बसलाय। पाण्याची बॉटल बनवण्याचा कच्चा माल विदेशातून येतो आणि या युद्धामुळे येणारा कच्चा माल रखडल्यानं बाटलीबंद पाण्याच्या दरात मोठी वाढ अपेक्षित असून 20 रुपयांची पाण्याची बॉटल आता 30 ते 40 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे। बिस्लेरी, किनले, ॲक्वाफिना, हिमालयन, बेली, टाटा त्यासोबतच किंगफिशर, नेस्ले, प्युअर लाईफ यासारख्या पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ब्रँड्सच्या या युद्धाला काही प्रमाणात फटका बसण्याची शक्यता वितरकांकडून वर्तवण्यात येते। मात्र याचा मोठा परिणाम थेट छोट्या व्यावसायिकांवर पडतोय। दरम्यान बाटलीबंद पाणी व्यावसायिक मनीष माहुले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भंडाऱ्यातील लघु उद्योगांनाही कसा बसतोय याची माहिती जाणून घेण्याकरिता आपण भंडाऱ्याच्या या मिनरल वॉटर पॅकिंग सेंटरला आलेलो आहे। त्या बॉटलचं रॉ मटेरियल आता हवाई वाहतूक बंद असल्याने त्याचा परिणाम या व्यावसायिकांना भोगावा लागतो। मागील आठवड्याभरापर्यंत जे 90 रुपयामध्ये 12 बॉटल्सचं एक पॅकिंग हे विकायचं, आता याची किंमत दररोज वाढत आहे आणि याचा फटका सर्वसामान्य जे यांचे रिटेलर्स आहेत त्यांना सुद्धा बसतोय। प्लॅन्टचे सर्व आहेत, आपण त्यांना कसा युद्धाचा फटका बसतोय ते जाणून घेऊया। पूर्णपणे जे रेट वाढत आहे, ठीक आहे, जे रॉ मटेरियल आपल्याला येत होते त्याच्यामध्ये पूर्ण हाईक झालेली आहे। ठीक आहे, जे मटेरियल आम्हाला 110 120 रुपयात येत होते ते 185 रुपयापर्यंत गेलेले आहे। म्हणून आमचा जे प्रोडक्शन आहे 90 रुपयात जो विकत होता 1 लिटर तो आता 110 रुपये गेलेला आहे। म्हणजे कॅप आहे, लागणारी कॅप आहे, पॅकिंगचे मटेरियल आहे, प्लास्टिकवाले जे बाहेर देशातून येत होते ते पूर्ण हाईक झाल्यामुळे, म्हणजे युद्धामुळे हे पूर्ण हाईक झालेले आहेत। म्हणून आम्हाला हे रेट वाढवणं गरजेचं आहे। थेट युद्धाचा परिणाम या छोट्या व्यावसायिकांना सुद्धा बसल्याचं चित्र भंडाऱ्यात बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। भंडारा जिल्ह्यातून आखाती देशात बासमती आणि रशिया, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांमध्ये नॉन बासमती तांदळाची मोठी निर्यात होतीये। मात्र गेल्या 13 दिवसांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे या व्यापाराला मोठा ब्रेक लागलाय। युद्धाच्या परिस्थितीमुळे समुद्री मार्ग बदलावा लागतोय। याचा परिणाम म्हणून प्रति मेट्रिक टन $20 अतिरिक्त ट्रान्सपोर्टिंग चार्जेस मोजावे लागतात। दररोज होणाऱ्या 180 मेट्रिक टन निर्यातीवर आता सुमारे 3,60,000 रुपयांचा अतिरिक्त बोजाही वाढलाय। या वाढलेल्या खर्चामुळे आणि निर्यातीतील अडथळ्यांमुळे व्यापाऱ्यांनी तांदळाची खरेदी कमी केली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांकडून होणारी तांदूळ खरेदी सध्या ठप्प झाली आहे। जर हे युद्ध लांबलं तर भंडारा जिल्ह्यातल्या तांदूळ उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहण्याची शक्यता आहे। नागपूर मार्गे मुंबई आणि तिथून जहाजामार्गे होणारी ही निर्यात आता कधी पूर्वपदावर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान या संदर्भात AI ॲग्रिकल्चर राईस प्रोडक्शन कंपनीच्या तिथल्या समन्वयकांशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा भंडाऱ्याच्या भात उत्पादक शेतकऱ्यांसह जी इंडस्ट्रीज आहेत, भंडाऱ्याची राईस इंडस्ट्रीज, याच्यावरही मोठा असर पडलेला आहे। सध्या आपल्यासोबत इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया या युद्धाचा कसा फरक पडतोय त्यांच्यावर। भंडाराचा माल हे दक्षिण आफ्रिका आणि रशिया याकडे नॉन बासमतीचं प्रोडक्शन होते आणि त्याची आमची राईस मिल आहे। राईस इंडस्ट्रीचं नाव ARS ॲग्री इंडस्ट्रीज LLP आहे आणि दररोजचं प्रोडक्शन आमचा 180 टन मेट्रिक टन होता। पण आता सध्या डिमांड नसल्यामुळे आणि कंटेनरचे भाडे वाढल्यामुळे पूछपरख कमी आहे आणि धान्याची विक्री होत नाही, म्हणून प्रोडक्शन अर्ध्यावर गेलेलं आहे। याचा इफेक्ट डायरेक्ट शेतकरीला पडत आहे आणि धानाचे भाव कमी झालेले आहे आणि तांदळाचे भाव सुद्धा कमी झालेले। माझ्या मिलातून दररोज 8 कंटेनरची पोझिशन होती। आम्हाला माहीत झालं आहे की एक्सपोर्टमध्ये कंटेनर प्राईस जे भाडे आहे त्यामध्ये $20 प्रति मेट्रिक टन वाढ झालेली आहे आणि रूट चेंज झालेला आहे। यामुळे महागा झालेले आहे भाडे, त्यामुळे आमच्या प्रोडक्शनवर इफेक्ट पडलेला आहे आणि आमची धान खरेदीवरही इफेक्ट पडलेला आहे। निश्चितच ते या युद्धाचा धान खरेदीवर आणि धान उत्पादक शेतकऱ्यांवरही थेट परिणाम पडल्याचं चित्र भंडाऱ्यामध्ये आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।
दागिने घडवणाऱ्या कारागिरांना व्यावसायिक गॅस मिळणं बंद झालंय आणि त्यामुळे सुवर्ण नगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावमध्ये दागिने घडवण्यात अडचणी निर्माण झाल्यात आणि त्यामुळे दागिन्यांच्या मजुरीमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता असून अशीच परिस्थिती राहिल्यास दागिने घडवणाऱ्या कारागिरांवर उपासमारीची वेळ येईल अशी भीती व्यक्त होते. दागिने घडवणाऱ्या कारागिरांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. आपण पाहूयात. जळगावच्या सुवर्णनगरीमधले काही कारागीर आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे? युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळतोय का? तुमच्या व्यवसायावरती काय परिणाम झालेला आहे? आमच्या व्यवसायावरती भरपूर परिणाम झालेला आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही जो पेपरमध्ये न्यूज वाचली की 21 दिवसपर्यंत गॅस मिळणार नाही आणि आम्हाला या गॅसशिवाय आमचा हा व्यवसाय चालत नाही. आणि आता 2-3 दिवसापासून आम्ही गॅसचं बुकिंग करतो आहे, पण त्यांनी सांगितलं की 21 दिवसानंतर मिळेल. तोपर्यंत आमचा हा व्यवसाय जो आहे तर गॅसच्या व्यतिरिक्त होत नाही. तर आम्हाला म्हणजे व्यवसाय बंद झाला तर आम्हाला उपासमारीचा विषय होऊ शकतो. बा उद्योगच राहणार नाही तर आम्ही काय करणार? तुमच्याकडे काम आहे भरपूर? काम आहे, पण व्यापारी लोक ऑर्डर देतात आणि लवकर पाहिजे. ह्या सोन्याच्या भावाच्या परिस्थितीमुळे झटपट काम लागतं आणि ते काम करायसाठी गॅस हा आवश्यकच आहे आम्हाला. आणि तो गॅसच आम्हाला मिळत नसल्यामुळं खूप अडचणी येत आहेत आणि कारागिरांना खूप त्याचा संकटाला समोर जावं लागतंय. जवळजवळ जळगावमध्ये नाही म्हणलं तरी इथं 100 कारखाने आहेत आणि प्रत्येक कारखान्यात 6 ते 7 कारागीर मिळाले तर 5-6 हजार लोकांची उपजीविका हे सोनार कामावरती आहे. पण सध्या गॅसच्या तुटवड्यामुळं भरपूर अडचणी येऊन राहिलेत. गॅस तुटवड्याचा कोल्हापुरातल्या महालक्ष्मी अन्नछत्रालाही फटका बसलाय. महालक्ष्मी अन्नछत्राकडे पुढचे 4 ते 5 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे 4 ते 5 दिवसात अन्नछत्र बंद होण्याची शक्यता आहे. तर सध्या अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अन्नछत्रामधील जेवण तयार करण्याचे प्रमाण 50% घटलंय. महालक्ष्मी अन्नछत्रामध्ये दररोज 4 ते 5 हजार भाविक मोफत जेवणाचा आस्वाद घेतात. मात्र गॅस पुरवठा होत नसल्यानं गेल्या 4 दिवसांपासून 2 ते 2.5 हजार लोकांचं जेवण बनवलं जात आहे. परिस्थिती बिकट झाल्यास लवकरच पूर्ण अन्नछत्रच बंद करण्याची वेळ येऊ शकते. एखाद्या निवडणुकीत मत चोरीचा आरोप झाला, बोगस मतदानाचा आरोप झाला तर राजकीय पक्षांच्या निवडणुकीत असे आरोप प्रत्यारोप होत असतात असंच तुम्ही म्हणणार. मात्र ज्यांच्या लेखणीनं समाजाला वैचारिक दिशा मिळणं अपेक्षित असतं, समाज ज्यांच्याकडे अपेक्षेनं पाहतो, अशा साहित्यिकांच्या निवडणुकीत मतचोरी आणि बोगस मतदानाचे आरोप होत असेल तर तुम्ही नेमकं काय म्हणणार? होय, विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या सदस्यांच्या निवडीसाठी तब्बल 25 वर्षांच्या कालखंडानंतर होत असलेल्या निवडणुकीत वोट चोरी होत असल्याचा पात्र मतदाराच्या नावानं कोणीतरी भलत्याच माणसानं बोगस मतदान केल्याचा आरोप होत आहे. साहित्य संघ वाचवा पॅनलचे उमेदवार श्रीपाद भालचंद्र जोशी आणि राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनलचे उमेदवार रवींद्र शोभणे यांनी हे आरोप केले आहेत. म्हणून ज्याचं कर्तृत्व शून्य आहे अशी मंडळी तुम्हाला या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदाकरता उभं राहिल्याचं चित्र दिसून येतं. या संस्थेच्या अध्यक्षपदी केवळ साहित्यिकच असावा आणि त्या साहित्यिकाचं वाङ्मयीन कर्तृत्व अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केलेलं असावं. विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष हा लोकमानसामध्ये असलेला एक अस्सल आणि चांगला साहित्यिक असावा ही आमची भूमिका आहे आणि ती भूमिका घेऊनच मी माझं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनेल या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे. सक्षम, समर्थ आणि कुवत असणाऱ्या आणि दिशा देऊ शकणाऱ्या अशा उमेदवाराच्या बाजूने उभं राहायचं आहे आपल्याला. याचाही विचार करावा. ही संस्था केवळ एखाद्या व्यक्तीसाठी वाचवायची नाही आहे. ही 103 वर्षाची संस्था आता राजकारण्यांपासून, प्रभावी राजकीय पक्षाच्या हस्तक्षेपापासून, ही अवाङ्मयीन लोकांपासून, ही मठ्ठ लोकांपासून वाचवण्याची वेळ आली आहे. नेमका आरोप कोणावर आहे हे मतदार सुज्ञ आहेत विदर्भ साहित्य संघाचे. त्यांना हे ठाऊक आहे उमेदवार कोण आहेत. 5ही उमेदवार ठाऊक आहेत. तुमची संस्था आहे, तुम्हीच वाचवायची आहे. ती तुम्हाला राजकारण्यांच्या हाती, व्यावसायिकांच्या हाती, त्यांच्या युतीच्या हाती सोपवायची आहे की वाङ्मयीन व्यक्तीच्या हाती सोपवायची आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. भाजप 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी सज्ज झालाय. आज दिल्ली पक्षाच्या केंद्रीय निवडणूक संचालन समितीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी 5 वाजता 5 राज्यांच्या निवडणुकांसाठी खलबतं होतील. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पुदुच्चेरी या राज्यांमध्ये पुढील 2 महिन्यात निवडणुका पार पडणार आहेत.
काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये आजपासून 2 दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी या निवासी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यशाळेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत